डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वीच पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। भाजपला मतदान करून लोक आपल्या कर्माची फळं भोगतायत। इंधन दरवाढीवरनं संजय राऊतांचं वक्तव्य। महागाईवरून देशात आर्थिक अराजकता पसरेल असंही विधान। भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार, सूत्रांची माहिती। अमेरिकेकडनं रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत, मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावरती परिणाम नाही। अमेरिकेकडच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। मोदींच्या दौऱ्यावरती गोपीचंद पडळकरांचा दावा। तर पाईपलाईन कुठून टाकायची हे बघण्यासाठी मोदी समुद्राखालून परत येतील, राऊतांचा टोला। विधान परिषदेच्या 16 जागांपैकी 2 जागा लढवण्यास राष्ट्रवादी इच्छुक। रायगड आणि रत्नागिरीच्या जागेवर अनिकेत तटकरे, तर पुण्यातून सुनील टिंगरे, रमेश आप्पा थोरात, विलास लांडे इच्छुक। सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी इच्छुक देवगिरीवर। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री फडणवीसांची भेट घेतली। वर्षा निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट। 2 दिवसांपूर्वीच पार्थ पवारांनी घेतली होती भेट। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोटेगावकर लातूरमधील नामांकित RCC क्लासेसचा संचालक। सीबीआयचं पथक लातूरात ठाण मांडून। लातूरमध्ये सीबीआय पथकाकडनं मोटेगावकरच्या क्लासेसमध्ये 3 तास चौकशी। कागदपत्रांचा काही डेटा तपासासाठी ताब्यात। रात्री उशिरा सीबीआयचं पथक कागदपत्रांचा डेटा घेऊन दिल्लीकडे। नीटचे प्रश्न फोडताना मनीषा मांढरेकडनं मोठी खबरदारी। मांढरे सर्व प्रश्न तोंड पाठ ठेवत असल्यामुळे तपासात तांत्रिक अडचणी, सूत्रांची माहिती। लिखित आणि डिजिटल साहित्य शोधण्याचं तपासात आव्हान। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। विदर्भातील 4 जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट। अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांसाठी 21 मे पर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा। वर्ध्यामध्ये सोमवारी 46.5 अंश सेल्सिअस सर्वाधिक तापमानाची नोंद। देशातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी। 13 प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी 50% घटली। केंद्रीय आयोगाच्या अहवालामुळे चिंता वाढली। साखरपुड्यासाठी निघालेल्या वराडाच्या ट्रकचा पालघरमध्ये भीषण अपघात। 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मुख्यमंत्री फडणवीसांकडनं दुःख व्यक्त करत 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात रेल्वेकडनं 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवणार। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। रायगड जिल्ह्यातील जंजिरा किल्ला 26 मे पासून पर्यटकांसाठी बंद। पावसाळी सुरक्षेसाठी जंजिरा 3 महिने बंद ठेवण्याचा निर्णय। सप्टेंबरमध्ये किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार। तीर्थक्षेत्र आणि गड किल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडनं 993 कोटींचे आराखडे मंजूर। विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। उत्तराखंडच्या योगनगरी रेल्वे स्थानकावरती मोठा अपघात टळला। शंटिंग करताना उज्जैनी एक्सप्रेस अचानक रुळावरनं घसरली। घटनेत ट्रेनच्या 3 डब्यांचं मोठं नुकसान, जीवितहानी नाही। गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानींविरोधातील सर्व आरोप मागे। अमेरिकेतील दोघांविरोधातले खटले कायमस्वरूपी बंद। लाचखोरी आणि फसवणुकीचे खटले मागे घेत दिलासा। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।